आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। मिरजेतील संकल्प बहुउद्देशीय सेवा संस्थाचे संकल्प फाउंडेशन आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीर तांबे यांनी स्थापन केलेले जय हिंद लोक चळवळ या दोन्ही सामाजिक संस्था सांगली जिल्ह्यामध्ये एकत्र येऊन शिक्षण, वाणिज्य, महिला सबलीकरण, पर्यावरण, प्लास्टिक निर्मूलन व अवयवदान या सामाजिक कार्यामध्ये एकत्रित काम करणार। जय हिंद लोक चळवळ महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाद्वारे सतत अराजकीय सामाजिक काम करत आहे। सध्या या चळवळीचं मुख्य कार्य आणि सर्वेसर्वा आमदार सत्यजित तांबे आहेत। काल मुंबई येथे संकल्प फाउंडेशनकडून आमदार सत्यजित तांबे यांना जागतिक पातळीवर प्रसिद्ध असणारे व मिरज शहराचे वैभव असणारे सितार देऊन सत्कार करण्यात आला। तसेच पाठिंब्याचे पत्र देण्यात आले। ते असे, आम्ही सांगली जिल्ह्यात मिरज शहरात संकल्प बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहोत। यामध्ये समाजातील वेगवेगळे धर्मातील व सामाजिक तसेच पदवीधारक युवक युवतींचा समावेश आहे, जे सामाजिक कार्य करण्यास इच्छुक आहेत। महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्या जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून होणारे सामाजिक काम यामुळे आमचे सर्व सदस्य प्रभावित आहेत। आपल्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारे जय हिंद लोक चळवळीमध्ये आमच्या संकल्प बहुउद्देशीय सेवा संस्थेचे कार्य करण्याची इच्छा आहे। महाराष्ट्रातील राजकीय विषयांमध्ये संकल्प बहुउद्देशीय सेवा संस्था ही जय हिंद लोकसभेच्या माध्यमातून काम करण्यास इच्छुक आहे। आपल्या नेतृत्वात आम्ही समाजातील विविध प्रश्न, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्त्री सबलीकरण, प्लास्टिक निर्मूलन, महिला सबलीकरण आणि इतर सर्व सामाजिक विषयावर कार्य करण्यास इच्छुक आहोत। हे आपल्या माहितीसाठी आम्ही सादर करत आहोत। इथून पुढे सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास इच्छुक आहोत। यावेळी संकल्पचे अध्यक्ष राहुल गणेशवाडे आणि सचिव जहीर अहमद मुजावर, सदस्य डॉक्टर पृथ्वीराज पाटील, सौरभ कदम, नितीन जाधव, शंकर मेडगिरी, अनिकेत गाथाडे, अमजद काझी, अनिकेत गणेशवाडे, सन्मती गणेशवाडे, सपना मेहता उपस्थित होते। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।